आज आपण अभिमानाने सांगू शकतो की आपल्या भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित आणि सर्वात जातीयतेने व्यापलेल्या विविधतेने नटलेल्या अशा देशाची राज्यघटना आहे। म्हणून आपण अभिमानाने सांगू शकतो की आम्ही या भारतीय घटनेचे आम्ही नागरिक आहोत। भारतीय राज्यघटना ही श्रेष्ठ कशी आहे? ज्यावेळेला 2019 ला संपूर्ण जगामध्ये कोरोना चालू झाला, कलीम भाई, संपूर्ण जगामध्ये कोरोना चालू झाला, त्यावेळेला भारताचे सन्माननीय पंतप्रधान यांनी सांगितलं की संपूर्ण भारत हा थांबला पाहिजे, लॉकडाऊन करायचं आपल्याला। त्यांच्या एका हातेवरती संपूर्ण भारतातील अगदी गावापासून तर देशाच्या दिल्लीपर्यंत सगळे जिथं असतील तिथं थांबले। म्हणजे गाडीचं चाक जसं आहे तिथं गाडी थांबली, त्याला म्हणतात नियम आणि कायदा। जगावरती राज्य करणारी आणि आज महासती अमेरिका आणि त्यावेळेला त्या राष्ट्राचे अध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यावेळेला आपल्या भारताची लॉकडाऊनची परिस्थिती पाहिली आणि त्यांनाही वाटलं की आपली अमेरिका बंद करावी। परंतु हे पाहिल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी आपल्या देशाला हाक दिली त्यावेळेला त्यांचा जो नियम आहे, त्यांचा जो आदेश आहे, त्या राज्याने तो पायदळी ठेवला। म्हणजे त्या ठिकाणी लॉकडाऊन झालं नाही, त्या ठिकाणचे जे राज्य होते त्यांनी सांगितलं आम्ही लॉकडाऊन करणार नाही, आमचे उद्योग व्यवसाय आम्ही थांबवणार नाही। म्हणजे भारताचे पंतप्रधान संपूर्ण देशाला एका व्यासपीठावरून सांगू शकतात की तुम्ही जिथं आहे तिथं थांबा, आणि संपूर्ण आपले जे 29 राज्य आहेत त्या संपूर्ण राज्यांनी जिथं आहे तिथं सगळ्यांना थांबवलं आणि लॉकडाऊन चालू केलं। परंतु अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा हे जमलं नाही। ते केवळ आपल्या भारतीय घटनेचा हा मोठेपणा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय। म्हणजे साधारण गोष्ट नाहीये, जगामध्ये सर्वोत्तम आणि लिखित अशी घटना ही भारताची आहे आणि त्याचं हे तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलं। राज्यघटना बदलली पाहिजे, बदलली जाईल असं आपल्याला बऱ्याच वेळेला ऐकायला भेटतं। परंतु हे केवळ राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर वाटतं, परंतु एवढं सोपं